जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अलीकडेच पदाधिकारी मेळावा घेतला होता आणि राजकारणात नवी रणनीती घेण्याचे त्यांनी संकेत दिले होते। त्यानंतर आज सकाळी 11 वाजता आता शिवतीर्थवर मनसेची महत्त्वाची नियोजनाची ही बैठक होणार आहे। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत आणि ध्येय धोरणांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या बैठकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले। तर आजच्या या बैठकीसंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या जातात। सीमा, आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे। खरं तर निवडणुका आता लवकर नाहीयेत, मात्र पक्षाची ध्येय धोरणं आताच्या परिस्थितीनुरूप वळवणं खूप गरजेचं आहे। त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे। काय काय नेमके मुद्दे चर्चेले जाण्याची अपेक्षा आहे? नक्कीच अनुपमा, या आठवड्यामध्ये मनसे या पक्षाचा पाडवा मेळावा पार पडणार आहे। त्या मेळाव्यामध्ये अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला मनसैनिकांना संबोधित करतील। तत्पूर्वी या मेळाव्यासाठीची तयारी जी आहे ती पक्ष पातळीवरती सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आज शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर या बैठकीमध्ये एकतर नियोजनासंदर्भात संपूर्ण माहिती स्वतः राज ठाकरे घेतील आणि काय काय नक्की चेंजेस करायचे आहेत, कशा पद्धतीने तयारी करायची आहे या संदर्भात स्वतः राज ठाकरे उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। सोबत जसं तू म्हणालीस की आता निवडणुका लवकर नाही आहे, त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये पक्षाची भूमिका काय असणार आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवरती पक्ष आक्रमक होणार आहे या संदर्भातली पक्षाची भूमिका राज ठाकरे मेळाव्यामध्ये स्पष्ट करतील। मात्र तत्पूर्वी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि तशाच प्रकारची त्याच अनुषंगाने आजची चर्चा जी आहे ती होईल अशी माहिती मिळते। कोणकोणते मुद्दे, खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्याची पक्षाची परिस्थिती काय आहे, मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे, निवडणुकांनंतर आपल्या पक्षांतर्गत काय नक्की चर्चा आहे, काय परिस्थिती आहे या संदर्भात जाणून घेतील, मार्गदर्शन त्यांना करतीलच आणि सोबतच ठळक मुद्दे जे मेळाव्यामध्ये मांडायचे आहेत त्या संदर्भातली चर्चा आजच्या बैठकीमध्ये पार पडेल। त्यामुळे आजची बैठक अर्थात महत्त्वाची आहे। मेळाव्याच्या 2-3 दिवसांपूर्वी होणारी ही बैठक आहे, त्यामुळे बैठकीनंतर काय नक्की प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि काय नक्की रणनीती ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच या बैठकीवर जरूर लक्ष ठेवून राहा सीमा। आपण या संदर्भातला आढावा वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।